समाजकार्यात नेहमी अग्रेसर असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते गणेश रमेश उन्हवणे तसेच गजानन महाराज पतसंस्थेचे चेअरमॅन बापूसाहेब गायकवाड यांनी नाशिक लोकशाही न्यूजच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत वृत्तवाहिनीच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या। गेल्या 5 वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूजने उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले असून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विविध विषयांवर सातत्याने वृत्तांकन करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। या कार्याचा गौरव करत गणेश उन्हवणे आणि बापूसाहेब गायकवाड यांनी नाशिक लोकशाही न्यूजच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं। यापुढेही नाशिक लोकशाही न्यूजने निर्भीड, निपक्ष आणि जनसामान्यांच्या हिताचे पत्रकारितेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या। मी गणेश रमेश उन्हवणे वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे नाशिक लोकशाही न्यूज 5व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तवाहिनीचा 5वा वर्धापन दिन 6 जून रोजी साजरा होत आहे। या वर्धापन दिनास आमच्या पतसंस्थेच्या वतीने मी शुभेच्छा देतो। त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या सर्व गजानन परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या वृत्तवाहिनीने उत्तर महाराष्ट्रात चांगल्या प्रकारचं काम येत्या मागील त्या 5 वर्षाच्या काळामध्ये चांगलं काम या माध्यमातून चालू आहे। शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील, व्यापारी वर्गाचे प्रश्न असतील, अजून इतर समाज घटकातले जे प्रश्न असतील ते प्रकारे मार्गी लावलेले दिसतात। याचा आम्ही बऱ्याचदा आपण त्याचा मागोवा घेतला तर नक्की त्या प्रकारे वाचा फोडलेली आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम आहे। मी माझ्या संस्थेतर्फे परत एकदा शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।